नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पत्ता कोबीचा मजेदार खमंग कुरकुरीत नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत। आता हल्लीचे मुले कोबी खात नाही किंवा डब्याला भाजी नेत नाही, तर असा त्यांच्यासाठी मजेदार नाश्ता बनवला तर अगदी मुले डब्बा संपूर्णच घरी आणतील। तर बघा इथे साहित्य काय काय घेतलेलं आहे ते बघूया। तर इथे एक वाटी एकदम पातळ उभा कट केलेला कोबी घेतलेला आहे। त्यानंतर 2 छोटे कांदे असे उभे पातळ कट करून घेतलेले आहे। त्यानंतर अर्धी वाटी गाजर आणि एक छोटा बटाटा किसून स्वच्छ धुवून पिळून घेतलेला आहे। यातलं पाणी सगळं काढून घेतलेलं आहे। तर चला आता सुरुवात करूया। आता इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला कोबी, बटाटा, त्यानंतर कांदा आणि गाजर, आता तुमच्या आवडीच्या ज्या भाज्या असतील, मुलांच्या आवडीच्या ज्या भाज्या असतील त्या तुम्ही यामध्ये घालू शकता। आता यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं आहे। इथे बघा जो मसाल्याच्या डब्यातला चमचा आहे त्या चमच्याने सगळी मापे घेतलेली आहे। इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ, 1 चमचा मिरची पावडर, त्यानंतर आपल्याला 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। 2 हिरवी मिरची ही तिखटवाली आहे, 2 हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे। त्यानंतर 1 चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे। ओवा आपल्याला हातावर असा चोळून घालायचा आहे। त्यानंतर 1 चमचा बडीशेप, 1 चमचा धणा घेतलेला आहे आणि थोडासा कुटून घेतलेला आहे। त्यानंतर 1 चमचा पांढरे तीळ आणि भरपूर सारी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही, ह्या ओलेपणातच हे सगळं मिक्स होऊन जातं। बघा अशा पद्धतीने आपण हे सगळं कांदा उभा कट केलेला आहे असा आपल्याला हा चोळून घ्यायचा, म्हणजे त्याच्या ज्या कट केलेल्या ज्या पाकळ्या असतात त्या पूर्ण सुट्या सुट्या होतात। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ। तर बघा आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये तुम्ही आमचूर पावडर किंवा चाट मसाला सुद्धा घालू शकता। आता हे 2-3 मिनिटासाठी आपण असंच ठेवून देऊ। आता 2-3 मिनिटे झालेली आहे आणि कांद्यामुळे हे मिश्रण ओलं झालेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 2 चमचे तांदळाचे पीठ, तुम्ही कॉर्नफ्लॉवर घातलं तरीही चालेल। तांदळाच्या पिठामुळे काय होतं, आपला जो नाश्ता आहे तो कुरकुरीत होतो। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धा कप बेसन पीठ, खूप जास्तही बेसन पीठ घालायचं नाही आणि बेसन पिठामुळे खमंग असा आपला हा वडा तयार होतो। तर आता हे सगळं आपण मिक्स करायचं आहे। यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही, या ओलेपणातच आपल्याला हे सगळं भिजवून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे। तुम्ही कधी बनवला नसेल तर असा नाश्ता मुलांसाठी नक्की बनवून बघा, मुलांना खूप आवडेल आणि घरातल्या मंडळींना सुद्धा खूप आवडेल। बघा अशा पद्धतीने आपण हे सगळं भिजवून घेणार आहे आणि खूप पटकन असं हे भिजलं जातं। तर बघा अशा पद्धतीने आपण हे मिश्रण भिजवून घेतलेलं आहे, तयार करून घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता आपल्याला इथे वडे तयार करायचे आहे। तर हाताला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। अगदी छोटासा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि त्यानंतर गोल गोल करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हातावरती गोल गोल करून प्रेस करायचा आहे। आता तुमचा वडा जर एकसारखा येत नसेल तर इथे बघा मी हे कटर घेतलेलं आहे। हे कटर तळ हातावर अशा पद्धतीने ठेवायचं आणि त्यानंतर हे मिश्रण यामध्ये गच्च भरून ठेवायचं आहे। बघा अशा पद्धतीने, म्हणजे कांदा आहे तो सुद्धा बाहेर येत नाही आणि एकसारखा इथे वडा तयार होतो। बघा अशा पद्धतीने वडा तयार होतो। तर अशा पद्धतीने आपण सगळे वडे बनवून घेऊ। तर अशा पद्धतीने आपण सगळे वडे बनवून घेतलेले आहे। आता आपण हे तेलात तळून घेऊ। तर बघा वडे थापत होतो तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलं आणि तेल छान असं गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। आता ह्या तेलामध्ये वडे जेवढे बसतील तेवढे आपल्याला सोडून घ्यायचे आहे। बघा उलट पालट करून अशा पद्धतीने आपण खमंग कुरकुरीत असे हे वडे तळून घेतलेले आहे, तुम्ही इथे बघू शकता।
अशा पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले सुद्धा वडे तळून घेऊ। ते आपला खमंग कुरकुरीत कोबीचा नाश्ता तयार झालेला आहे। तर बघा, हल्लीच्या मुलांना कोबीचा वास येतो, कोबीची भाजी खात नाही, पराठा खात नाही, तर अशा पद्धतीचा हा नाश्ता तुम्ही कुरकुरीत नाश्ता नक्की एकदा बनवून द्या। मुले खूप आवडीने खातील आणि मोठी मंडळी, घरातली मंडळीसुद्धा सगळे आवडीने खातील आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायला लावतील। इतका हा टेस्टी कोबीचा नाश्ता तयार होतो। तर अशा सोप्या पद्धतीने हा नाश्ता तुम्ही एकदा मुलांसाठी किंवा घरच्यांसाठी नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।